सर्व पालकांना व सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मी हर्षाली भंडारी. गेल्या 4 वर्षापासून मोर दॅन 5 लाख स्टुडंट्सची काउन्सिलिंग आणि गायडन्सशिप केलेली आहे. मी स्वतः एक सीओईपीएन आहे आणि आजच्या पॉडकास्टमध्ये आपण कव्हर करणार आहोत 11th आणि 12thचे जे विद्यार्थी असतात त्यांना त्यांच्या लाईफमध्ये काय काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात व जे वेगवेगळे एंट्रन्स एक्झाम्स ते देतात, तर त्या एंट्रन्स एक्झाम्स मागे काय सोल्युशन्स असतात, काय नेमके प्रॉब्लेम्स असतात आणि ते कुठे अडकतात जेणेकरून त्यांच्या करिअरमध्ये कुठेतरी एक ब्रेक लागतो. सो या सगळ्या क्वेश्चन्सचे उत्तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण कव्हर करणार आहोत. सो 11th आणि 12thचे जे विद्यार्थी असतात त्यांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी आपण समक्ष एक 11th आणि 12thच्या विद्यार्थ्यांकडनंच हे वेगवेगळे प्रश्न घेऊया. सो नमस्कार मॅडम, मी ऋषिकेश. मी आता सध्या 11th आहे. तर 11th किंवा 12th नंतर जे आपल्याला अडचण येतात किंवा फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम्स येतो, तर मी सर्व स्टुडंट कडून तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो. येस ऋषिकेश, विचार. तर आपण आता सीईटीच्या 2 एक्झाम्स आल्यात किंवा जेईई याच्यावर आपण प्रिपरेशन किंवा पुढे जाऊन काय करू शकतो? ओके. सो जसं की आता सगळ्यांना माहिती आहे, जे पण स्टुडंट्स आता 12th स्टँडर्ड मध्ये असतील, तर त्या 12thच्या स्टुडंट्सची आता प्रिलियम एक्झाम सुरू होईल. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये त्यांचे प्रिलियम्स असतात. जानेवारी पासून लगेच त्यांचे जेईचे एक्झाम सुरू होतात. फेब्रुवारी मध्ये त्यांचे बोर्डचे प्रॅक्टिकल्स, मार्च पर्यंत बोर्ड्स, लगेच मार्च एंडिंगला आता सीईटीची फर्स्ट शिफ्ट असणार आहे. या वर्षीपासून सीईटीच्या 2 एक्झाम्स होणार आहेत. त्याच्यानंतर लगेच एप्रिलमध्ये आपली जेईची दुसरी परीक्षा, मे मध्ये आपली वापस सीईटीची दुसरी परीक्षा आणि ती झाली की जेई ऍडव्हान्सची परीक्षा. याच्या सोबत सोबत प्रायव्हेट एक्झाम्सच्या पण वेगवेगळ्या परीक्षा असतात. जसे की बिट सेट आहे, व्हीआयटी ट्रिपल ई जी वेल्डर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असते, त्याची एक एक्झाम आहे. एमआयटी म्हणजे मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे आहे त्याची एक वेगळी एंट्रन्स एक्झाम असते. प्लस जे काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील, जसे की एमआयटी कॉलेज झालं, सिम्बॉयसिस कॉलेज झालं किंवा डी.वाय पाटील कॉलेज झालं, हे सुद्धा इंडिव्हिज्युअल लेवलला आता युनिव्हर्सिटीज बनल्यामुळं त्यांची त्यांची एंट्रन्स एक्झाम घेतात. सो तुला हा प्रश्न पडला असेल की इतके सारे एक्झाम्स आहेत आणि माझ्याकडे मोजून 1 ते 1.5 महिना आहे, तर मी प्रिपरेशन कसं करू, बरोबर? सो आता प्रिपरेशन करताना कधी पण सगळ्यात पहिली जी आत्ताची जी तुझी सुरुवात असेल, तुझ्याकडे हा नोव्हेंबरचा अख्खा महिना आहे जोपर्यंत तुझे प्रिलियम सुरू होते. डिसेंबर फर्स्ट वीक किंवा नोव्हेंबर एंडला तुमचे प्रिलियम एक्झाम सुरू होतील, जिथं तुला घरचे पण फोर्स करतील की अभ्यासाकडे इकडचं लक्ष दे आणि स्कूलवाले पण फोर्स करतील. सो बेटर असं राहील की आत्ताचा हा जो तुझा टाइम पिरियड आहे 15 ते 20 दिवसाचा, या 15 ते 20 दिवसाच्या टाइम टेबल मध्ये तू तुझं 11thचा संपूर्ण सिलेबस कम्प्लीट कर. मोजून एक 10 ते 15 दिवसचा एक प्रॉपर शेड्यूल प्लॅनर असतो. जर तू आपल्या चॅनलला फॉलो केला असशील तर त्याच्यामध्ये एक प्रॉपर 11thचा आपण शेड्युलर पोस्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये 15 दिवसामध्ये तू 11th संपूर्ण कशी कव्हर करायची आधी ते जाणून घेऊ शकतोस. जास्त ओव्हर बर्डन न होऊन 11thचा अख्खा सिलेबस तू कम्प्लीट करू शकतोस 10 ते 15 दिवसामध्ये. सो तुझा 50% सिलेबस कम्प्लीट होतो एक 10 to 15 डेज मध्ये. त्याच्यानंतर 20 डेज मध्ये तू तुझा अख्खा 12th सिलेबस देखील संपवू शकतो. सो ओव्हरऑल तू 35 to 36 डेज मध्ये संपूर्ण 11th आणि 12thचा कम्प्लीट सिलेबस कम्प्लीट करू शकतो. आणि जर तुला हे कसं कम्प्लीट करायचं हे हवं असेल, तर जर तू आपल्या चॅनलला जॉईन झाला तर त्याच्यामध्ये 11thचा वेगळा आणि 12thचा वेगळा असे 2 शेड्युलर आपण बनवलेले आहेत, जे स्टुडंट्सला युजफुल असतात त्यांच्या ओव्हरऑल जर्नीमध्ये. सो या हिशोबाने जर तू अभ्यास केला तर तू तुझा 11thचा आणि 12thचा कम्प्लीट सिलेबस संपवू शकशील. त्याचा फायदा असा होईल की तुझा प्रिलियमचा स्टडी तू तेव्हाच्या तेव्हा करू शकशील. जानेवारीच्या जेई मेन्सच्या अटेम्प्टला तू रेडी असशील. जानेवारीचे जेई मेन्स आता काय इम्पॉर्टंट आहे, तर बोर्ड झाल्यावर लगेच सीईटी आणि लगेच मग एप्रिलमध्ये तुझी जेई मेन्स असेल. सो त्या एक्झामला तुझ्याकडे टाइमच नसेल अभ्यास करायला. सो आता तू जेई मेन्स जी असेल ती फक्त तू जानेवारीची टार्गेट करायला पाहिजे. जे स्टुडंट्स नीटचे किंवा फार्मसीचे किंवा कॉमर्सचे असतील त्यांना याचं टेन्शन एवढं जास्त नसेल. पण जे स्पेसिफिकली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत त्यांच्यासाठी हा खूप क्रिटिकल टाइम. सो जर जेई टार्गेट करायची तर जानेवारीची टार्गेट केलेलं बेटर आहे, खूप बेटर आहे. बोर्ड सुद्धा आता इम्पॉर्टंट आहेत, तर का बोर्डचे क्रायटेरिया नसतात. जेई मेन साठी 75% आणि सीईटी साठी 45% इंडिव्हिज्युअली पीसीएम मध्ये. त्याच्यानंतर लगेच तुझी सीईटी येणार आहे. सीईटीच्या मार्चच्या अटेम्प्टला अभ्यास करायला जास्त वेळ राहणार नाही, कारण की बोर्ड एक्झाम असणार. सो सीईटीचा मार्चचा जो अटेम्प्ट असेल तो तू तुझं जेवढं बेस्ट देऊ शकशील तेवढं बेस्ट दे. पण बरेच स्टुडंट्स आता सीईटी ओरिएंटेड झाले आणि आता जेई मेन्सची डिफिकल्टी वाढत गेली. तर सीईटीला आता कॉम्पिटिशन फार इन्क्रीज होणार, कारण की 2 शिफ्ट केलेले. सो तू जर मार्चची सीईटी सिरियसली नाही दिलीस तर तुला काहीही करून
मेची जी तुझी सीईटी असणार आहे त्याला खूप डेडिकेटेडली फोकस करून द्यावी लागणार. कारण की जर ती सीईटी तुझी एकदम वीक गेली तर तुझं ऍडमिशन भेटणं खूप डिफिकल्ट होऊन जाईल. एप्रिल मध्ये तू 10 दिवसात पूर्ण जेई मेन्सचा अभ्यास नाही करू शकत. आणि त्याच्यानंतर ना लगेच ते झालं की मग जेई ऍडव्हान्सला तू शिफ्ट करू शकतो जर तुझं जानेवारीचा अटेम्प्ट चांगला गेला असेल तर. आता जे काही स्टुडंट्स नीटचे असतील, नीटच्या स्टुडंट्सची एक्झाम मे मध्ये असते आणि सीईटी त्यांची मे मध्येच असणार. पण सिलेबस सेम असल्यामुळे त्यांना एवढा जास्त काही प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही. नीटचे स्टुडंट असू दे किंवा फार्मसीचे किंवा मेडिकल बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स म्हणजे पॅरामेडिकल फील्डचे, सो त्यांना एवढ्या डिफिकल्टी फेस करावं लागणार नाही. कारण की ओव्हरऑल त्यांच्या सगळ्या सिलेबसचं किंवा सगळ्या एक्झामचं पॅटर्न सिमिलर आहे. सो मेडिकलच्या स्टुडंट्सला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. त्यांना स्पेसिफिकली एका एक्झाम वरती फोकस्ड राहायचं. फॉर एक्झाम्पल नीट किंवा फॉर एक्झाम्पल एमएसटी सीटी पीसी त्याच्यावरती जर ते फोकस्ड राहिले प्रॉपरली तर ते इझिली क्लिअर करू शकतात. आता उरलेले जे स्टुडंट्स आहेत आपले कॉमर्सचे, कॉमर्ससाठी बऱ्याच स्टुडंट्सला माहिती नाहीये इपमॅट नावाची एक्झाम असते, IPMAT. म्हणजे एमएसटी सीईटी सोबत सोबत इपमॅटची सुद्धा ते एक्झाम्स देऊ शकतात. का तर IIM ला जाण्यासाठी तू विचार केलायस की ग्रॅज्युएशन नंतर जाऊ शकतो कॅटची एक्झाम देऊ. पण कॅटच्या एक्झाम मध्ये लॅक्स ऑफ स्टुडंटचं कॉम्पिटिशन असतं. म्हणजे अराउंड 20-20 लाख स्टुडंटचं कॉम्पिटिशन फेस करावं लागतं. जे की खूप रेअर चान्सेस आहेत सिलेक्शनचे. पण तू IIM ला बॅचलर डिग्री पासूनच जाऊ शकतो इपमॅटची एक्झाम देऊन. जे पण स्टुडंट्स कॉमर्स मध्ये आहेत 11th-12th जर त्यांनी इपमॅटचा अभ्यास आतापासून केला, खूप कमी कॉम्पिटिशन असतं. अराउंड 1 लाख स्टुडंट्सच फक्त कॉम्पिटिशन आहे आणि ती एक्झाम क्लिअर करणं खूप इझी आहे. डिफिकल्टी सुद्धा मीडियम लेवलची आहे आणि कॉम्पिटिशन सुद्धा कमी आहे. आणि ते डायरेक्टली BBA प्लस MBA साठी IIMs ला जाऊ शकतात. सो IIM इंदोर सारखे मोठमोठ्या कॅम्पसेसला ते जाऊ शकतात आणि इझिली 40 to 50 MBA पॅकेजेस ते क्रॅक करू शकतात. सो जर प्रिपरेशन पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण बघितलं तर सगळ्यात मेजर डिफिकल्टी आता इंजिनिअरिंग स्टुडंट्सला असणार आहे. का तर इंजिनिअरिंगचं जे कॉम्पिटिशन आहे ते खूप प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. सो जे वेनी मी तुला आता बोललो, एक प्रॉपर 36 डेजचा शेड्यूल आहे ज्याच्यामध्ये 11th+12th आपण दोन्ही कव्हर करू शकतो आणि त्या हिशोबाने आपण पुढच्या एंट्रन्सेसला फोकस करायला पाहिजे. अजून तुला काय प्रश्न आहे? टाइम मॅनेजमेंट किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा फॅमिलीचं प्रेशर ते कसं फॅमिली प्रेशर. येस. सो आता आताच्या तुमच्या या एज मध्ये 11-12च्या एज मध्ये आता आपल्यामध्ये जनरेशन गॅप नसल्यामुळे तो जो प्रेशर किंवा तो जो स्ट्रेस तुम्ही फील करता तो कुठे ना कुठे मला सुद्धा माझ्या लाईफ मध्ये ऑलवेज आलेला आहे. सो तो प्रेशर घेण्याऐवजी त्या प्रेशरला पॉझिटिव्ह वे मध्ये कन्वर्ट कसा करू शकतो आपण हे जास्त इम्पॉर्टंट आहे. स्ट्रेस सगळ्यांना येणार आहे का तर एक्झाम आहे. कुठली पण एक्झाम असली प्रत्येक स्टुडंट नर्वस असतो, प्रत्येक स्टुडंट स्ट्रेस मध्ये असतो. पण आता जर त्याच स्ट्रेसला आपण आपल्या प्रिपरेशन मध्ये जर कन्वर्ट केलं, जो टेन्शन आपण विचार करण्यात घालवतोय तेच टेन्शनला आपण आपल्या अभ्यासाच्या टाइम मध्ये जर युटिलाइज केलं तर कुठे ना कुठे आपण स्वतःला कॉन्फिडन्स देतो. मार्क्स किती का असताना आपण आपला 100% दिलं. जर तेच टेन्शन घेऊन तू हा विचार केला की माझं होईल की नाही, या भीतीमध्ये जर तू राहिला तर ते कदाचित नाहीच होणार. कारण की तू तो जो टाइम विचार करण्यात घालवतो तोच जर टाइम अभ्यासात घालवलास तर कुठेतरी बेटर लेवलला असेल. बरोबर. सो तो टाइम विचार करणं न घालवता आपण आपल्या प्रिपरेशनवर फोकस केला पाहिजे. स्वतःवरती भरोसा ठेवणं हे खूप मोठी गोष्ट आहे. याच्यामध्ये आय नो फॅमिली दरवेळेस कुठे ना कुठे आपल्याला बोलते की आपण अभ्यास करत नाही, आपण फक्त टाइमपास करतो, आपण नुसतं फोन घेऊन बसतो. पण आपण काय करायला पाहिजे ना, आपण डेलीचे टार्गेट सेट करायला पाहिजे. जसं की मी तुला शेड्युलर बद्दल सुद्धा सांगितलं. आता शेड्युलर मध्ये असं नाहीये की बाबा तुम्हाला कंपल्सरी 10 तास अभ्यास करताय नाही. ते टार्गेट ओरिएंटेड आहे की दिवसाला तुम्हाला एवढ्या गोष्टी कव्हर करायच्या. आता जर त्या गोष्टी आपण कव्हर केल्या तर काही स्टुडंट ती गोष्ट 10 तासात कव्हर करेल, काही एखादा स्टुडंट तीच गोष्ट 5 तासात कव्हर करेल. सो तुम्ही 5 तासामध्ये जितकं जास्त स्मार्टली स्टडी करताय तितकं जास्त तुम्ही तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवताय आणि स्वतःलाही वेळ देऊ शकता, मोबाईलला वेळ देऊ शकता, स्पोर्ट्सला वेळ देऊ शकता, स्वतःच्या हॉबीजला पण वेळ देऊ शकता. सो असं नेसेसरी नाहीये की तासन तास अभ्यास करणं गरजेचं आहे. नेसेसरी हे आहे की आपण आपलं टार्गेट अचीव्ह केलं की नाही, आपण आपला 100% दिलेलं आहे की नाही. आजचा आपला अभ्यास झाला की येस आपण नंतर मोबाईल बघू शकतो. सो 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक आहे सेल्फ कॉन्फिडन्स. जर स्वतःवरतीच भरोसा आणि कॉन्फिडन्स असला तर कोणीच एक्झाम ही क्रॅक करू शकत नाही. या एक्झामचं मेन मोटिव्ह हेच असतं की आपण स्वतःला डेव्हलप करतो. ही एक टाईपची प्रिपरेशन थिअरी आहे. कुठलेच मार्क्स डिसाईड नाही करत की आपलं करिअर काय असणार आहे. बरोबर. कुठे इथं जर एखाद्याला मार्क्स कमी आहे
तो लाईफमध्ये खूप मोठा माणूस पण बनू शकतो. वी कांट से एनिथिंग. बरोबर? पण एखादा जो टॉपर असतो तो पण कुठे ना कुठे एका लोअर एनपीएच्या जॉबला कुठे ना कुठे सर्व्हाइव्हच करतो. सो असं गरजेचं नाही की मार्क्स असेल तरच फ्युचर. पहिली गोष्ट हे पाहिजे की आपण स्वतःवरती किती ट्रस्ट करतो. स्वतःला किती पुश करतो. आपण आपले लिमिट्स कसे क्रॉस करतो. दुसरी गोष्ट हे राहील की स्वतःमध्ये आपण डिसिप्लिन कसं आणतो. डिसिप्लिन राहणं खूप गरजेचं आहे. एक दिवस केला आणि 4 दिवस न केला त्याला मूर्खता म्हणतो आपण. सो डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट कन्सिस्टन्सी. आज केला आणि उद्या नाही हे चुकीचं आहे. आज पण करायचं, उद्या पण करायचं, परवा पण करायचं. स्वतःमध्ये कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन या 2 गोष्टी जरी आपण फॉलो केल्या, तरी हे सगळ्या टाइपचे प्रेशर्स निघून जातील. सगळे जे फ्रेंड्स लोकं असतात, ते कुठे ना कुठे प्रेशराईज करतात, की माझं एवढं झालं, तेवढं झालं. हे, ते आपण फिरायला जाऊ, हे जाऊ, ते जाऊ. त्या सगळ्यांचा अभ्यास झालेला असतो. ते घरी जाऊन किती अभ्यास करतात ते आपल्याला सांगत नाही. बरोबर? या 11-12च्या जर्नीमध्ये सेल्फिश राहायला शिकायचं. जर तू तुझा विचार केला तर तू अभ्यास करणार. बरोबर? पण जर तू तुझ्या मित्रांचं ऐकलंस किंवा मैत्रिणींचं ऐकलंस, तर तू कुठे ना कुठे डायव्हर्ट होणार. थोडंसं जरी ऑफ ट्रॅक केलं तर तुझी जर्नी संपली समजून जा. जर तुला आयुष्याचे 40 वर्ष रिलॅक्स जगायचं असेल, तर आत्ताचे हे 11वी-12वीचे 2 वर्ष आणि पुढचे 4 वर्ष खूप डेडिकेटेडली मेहनत कर. पण जर आयुष्याचे 40 वर्ष तुला फक्त फक्त आणि फक्त म्हणजे बस नाही जगायचे, तर आता जेवढा पाहिजे तेवढा टाइमपास कर. सो विचार कर, 6 वर्षाचं हार्डवर्क आणि 40 इयर्सचं लॅविश लाईफ पाहिजे का 6 इयर्सचं तुझं टाइमपास, लॅविशनेस आणि 40 इयर्सची खराब लाईफ पाहिजे. हा सेल्फ डिसिजन पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट मला आपण सीईटी जे फॉर्म्स वगैरे भरतो त्याच्यात बरोबर. त्यात काही अडचणी प्रॉब्लेम येतात ते ते कसे करायचे? ओके. सो आता प्रत्येक फॉर्मचे डेट्स ओपन होतात. जसं की आता जेईई मेन्सचे फॉर्म्स ओपन झालेले आहेत. जे 27 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहेत. सो प्रत्येक एक्झामचे फॉर्म सुटतात त्यांच्या वेबसाईट्सवरती. आतापासूनच डेली बेसिसवर दिवसाचे 5 मिनिटं आपण वेबसाईट्स बघण्यातच घालवायला पाहिजे. जेईई मेन्सची वेबसाईटवरती एक चेक मारायचा. बोर्ड्सच्या वेबसाईटवरती एक चेक मारायचा. सीईटीच्या वेबसाईटवरती एक चेक मारायचा. जे नीटचे स्टुडंट्स आहेत नीटची वेबसाईट बघायची. जे सीईटी पीसीबीचे स्टुडंट्स आहेत त्यांनी त्यांची वेबसाईट बघायची. जे कॉमर्सचे स्टुडंट्स आहेत इक्मॅट आणि सीईटी साठी त्यांनी त्यांची वेबसाईट्स बघायची. ठीक आहे. सो प्रत्येकाला सगळ्यात पहिला वेबसाईट्स बघायचं. एक दिवसात सकाळी आणि दिवसात रात्री. या 2 टायमाला आपण वेबसाईट चेक करायला पाहिजे. कधी कोणते नोटिफिकेशन्स येतील ते आपण सांगू शकत नाही. आता तू विचार करशील की आता ही वेबसाईट कुठे भेटेल? तर या व्हिडिओच्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सगळ्या वेबसाईटचे लिंक सुद्धा टाकेल. की सीईटी, जेईई, नीट किंवा एनडीएचे काही स्टुडंट्स असतील किंवा इक्मॅटसाठी या जेवढ्या काही एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्या सगळ्यांच्या वेबसाईटच्या लिंक्स मी इथे पिन कर. तो जेणेकरून जी कोणची वेबसाईट तुला बघायची असेल हे सगळं आपण एका मेसेजमध्ये पिन करून ठेवू आणि ते वेबसाईट्स आपण डेली बेसिसवर चेक करायचे. जर एखाद्या फॉर्म फिल करण्यामध्ये जर प्रॉब्लेम आलाच फर्स्ट केसमध्ये 2 गोष्टी प्रोव्हाइडेड असतात त्या वेबसाईटवरती. एक त्यांचा सपोर्ट ईमेल आयडी प्रोव्हाइडेड असतो आणि दुसरी गोष्ट असते ती असते नंबर 1. पण एकदा फॉर्म तुमचा सबमिट झाला तर आपण एडिट नाही करू शकत. सो बऱ्याच स्टुडंट्सला हे जे फॉर्म्स असतात ते फार क्रिटिकल असतात आणि मायनर मिस्टेक जरी झाली तरी करिअरचं डायरेक्ट नुकसान असतं कारण की एक्झामला एलिजिबलच राहते. सो या सगळ्या फॉर्म फिलिंग मध्ये पण आपण मदत करतो. स्पेसिफिक स्टुडंट्सचे जी कोणची एंट्रन्स असेल त्या एंट्रन्सचा फॉर्म भरून देण्यापासून आपण संपूर्ण मदत देखील प्रोव्हाइड करतो. सो एक फॉर्म भरून घ्यायची मदत हवी असेल तर ती हेल्प आपण प्रोव्हाइड करतो. आपल्या कंपनी थ्रू जी काउन्सिलिंगची कंपनी आहे तुला माहितीच असेल. आणि जर स्टुडंटला स्वतःच्या लेवलला भरायचं असेल तर त्यासाठी मी स्पेसिफिक वेबसाईटची लिंक देईन तिथे जाऊन आपण भरू शकतो. आणि ते सगळं तुम्हाला जे गाईडन्स ते बाकीच्या इंडिव्हिज्युअलच्या स्टुडंटला पाहिजे असेल तर आपण कुठे माहिती ओके. सो स्पेसिफिकली आपण एक प्रॉपर काउन्सिलिंग देखील प्रोव्हाइड करतो. त्या काउन्सिलिंग मध्ये असं असतं की आत्ताच्या एक्झामच्या फॉर्म भरण्यापासून एक्झाम प्रिपरेशन करवणं म्हणजे शेड्यूल्स बनवणं स्पेसिफिकली स्टुडंट वाईज जसं टाइम टेबल एक प्रकारे सेट करणं त्याला व्हेरियस नोट्स वगैरे प्रोव्हाइड करणं त्याला त्यासाठी टेस्ट सिरीज अरेंज करणं 1 पेजर माइंड मॅप्स प्रोव्हाइड करणं व्हरायटी ऑफ सगळ्या टाईपचं कंटेंट हँड रिटन नोट्स स्टॉपर नोट्स मॉड्यूल्स शॉर्ट नोट्स माइंड मॅप्स ऑडिओ. आजकालचे स्टुडंट्स म्युझिक ऐकतात बरोबर. तर ते म्युझिक ऐकण्याऐवजी जर तुम्ही ऑडिओ बुक्स ऐकले तर जे तुमचा सिलेबस आहे बरोबर त्या सिलेबसचेच ऑडिओ बुक्स म्हणजे शॉर्ट मध्ये ते सिलेबस तुम्हाला ऐकून कोणीतरी दाखवते. एखादी गोष्ट जर आपण ऐकतो तर ते आपण कुठेतरी माइंडच्या बॅक एंड मध्ये ठेवतो. सो ऑडिओ बुक्स मग टेस्ट सिरीज अरेंज करणं मॉक टेस्ट अरेंज करणं प्रॅक्टिस क्वेश्चन चॅप्टर वाईज क्वेश्चन
सो स्पेसिफिकली एखाद्या स्टुडंटला एंट्रन्स साठी रेडी करणं आणि एंट्रन्स झाल्यानंतर देखील जी ऍडमिशनची मेन काउन्सिलिंग प्रोसेस असते, तर ऍडमिशनच्या संपूर्ण काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये म्हणजे फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन भेटूसपर्यंत आणि ऍडमिशन भेटल्यानंतर पण जे त्याची पुढची करिअर गायडन्स असते, करिअर फील्ड चूज कसं करायचं, कुठल्या डोमेन मध्ये जायचं, या संपूर्ण काउन्सिलिंगला आपण प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये दोन असतात, एक एज्युकेशनल काउन्सिलिंग आणि एक ऍडमिशन काउन्सिलिंग. आपण दोन्ही देखील प्रोव्हाइड करतो जर एखादा स्टुडंट आतापासून जॉईन होत असेल तर, जी इयर लॉंग काउन्सिलिंग असते. आणि एखाद्या स्टुडंटचे एंट्रन्स झाल्यानंतर ऍडमिशन काउन्सिलिंग सुरू होते, ती देखील आपण प्रोव्हाइड करतो. आता त्याच्याच मागच्या वर्षीच आपण मोर दॅन 500 स्टुडंट्सला काउन्सिल केलेलं आहे ऑफलाईन मॅनर मध्ये. आणि त्या सगळे स्टुडंट्स आज बऱ्यापैकी टॉप गव्हर्नमेंट कॉलेजेस मध्ये आहेत आणि एका राईट करिअर पाथ मध्ये आहे, जे रिग्रेट मध्ये नाही आहे. कारण की एक छोटीशी जरी मिस्टेक राहिली तर आपण ते रिग्रेट करणार आयुष्यभर. आणि तेव्हा मागे वळायचा चान्स नाही भेटत. तेव्हा बरेच स्टुडंट्स तो असं ऐकलं असेल की IIT मध्ये ड्रॉपआउट घेतला, सीओबी मध्ये ड्रॉपआउट घेतला. मी माझ्याच बॅचमेटचं एक्झाम्पल सांगते. मी सीओबी मध्ये होते. फर्स्ट इयरला एक कम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी होता, मुलगा होता तो. तर त्यांनी फर्स्ट इयर झाल्या झाल्या सेकंड इयर मध्ये ड्रॉप घेतला आणि ड्रॉप या बोलण्याने घेतला की मला इथलं टीचिंग आवडत नाही आहे किंवा इथलं एन्व्हायरमेंट चांगलं नाहीये की मी इथे शिकू शकतो. या पद्धतीने त्यांनी ड्रॉप घेतला. पण तो त्याचा पर्स्पेक्टिव्ह झाला. आता सीओईपी सारखं कॉलेजसाठी लॅक्स ऑफ स्टुडंट्स दरवर्षी ट्राय करतात. बरोबर? जर त्यांनी ऍडमिशन घेतलं नसतं तर एखाद्या विद्यार्थ्याला आज तिथे ती सीट भेटली असती आणि त्यांनी त्याचं करिअर बनवलं असतं. सो कधी-कधी होतं असं, की आपण आपले डिसिजन्स घेण्यामध्ये चुकायला नाही पाहिजे. कारण की जेव्हा आपण चुकतो ना, आपण एका दुसऱ्याचा ड्रीम सुद्धा हिसकून घेतो. स्वतःचा तर आपण खराब करतोच, पण दुसऱ्याचा सुद्धा ड्रीम हिसकून घेतो. सो करिअरची ही जी चॉईस असते किंवा करिअर कसं निवडावं, या गोष्टीसाठी देखील आपण हेल्प करतो, की विच करिअर शुड यू चूज? जेणेकरून लाईफमध्ये तुम्ही एका प्रॉपर वेमध्ये सेटल डाउन व्हाल आणि रिग्रेटमध्ये नाही राहाल. करिअरचं काउन्सिलिंग वगैरे असतं. कसं सॉल्व्ह करायचं? ओके, सो करिअर काउन्सिलिंग मध्ये अशा गोष्टी येतात की एका स्टुडंटच्या इंटरेस्टनुसार, त्याच्या ऍप्टिट्यूडनुसार, सो 4 डोमेन्स वरती आपण वर्क करतो. पहिला असतो इंटरेस्ट, की विद्यार्थ्याला इंटरेस्ट कुठल्यामध्ये आहे. दुसरा असतो ऍप्टिट्यूड, की त्याची बुद्धिमत्ता किती आहे, फिट आहे का तो त्या गोष्टीसाठी. तिसरा असतो ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे स्टुडंटला इंटरेस्ट आहे पण जर ऑपॉर्च्युनिटी झिरो असेल तर जाऊन फायदा आहे का, नाही. सो ऑपॉर्च्युनिटीज. आणि चौथी गोष्ट असते पर्सनॅलिटी, म्हणजे आपली पर्सनॅलिटी सुद्धा मॅटर करते की त्या करिअरसाठी आपण एलिजिबल आहोत, फिट आहोत, परफेक्ट आहोत की नाही. या 4 डोमेन्स वरती आपण प्रॉपर वर्क करतो. स्टुडंटचं 1 टू 1 मेंटरशिप होतं आणि त्या हिशोबाने आपण त्याला एका राईट करिअरच्या हिशोबाने गाईड करतो. सो जेणेकरून लाईफमध्ये आपण त्याला त्याच सजेस्ट करतो गोष्टी, ज्याचा पुढे वॉन्ट असणार आहे, ज्याची पुढे नीड असणार आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी पुढे जायला पाहिजे. सो असं नाही की एकच डोमेन सांगतो, त्या डोमेन सोबत 4 वेगळे डोमेन्स पण सांगतो, जे की त्याला रिलेटेड आहे, की हे नाही तर हे नाही तर हे. आणि प्रायोरिटीच्या हिशोबाने. अजून एक लास्ट मोमेंट टिप्स काय देऊ शकता? ओके, सो लास्ट मोमेंट टिप्स मी हे देईन, की सगळ्यात पहिला आपण आपल्या प्रिपरेशन वरती सध्या फोकस करायला पाहिजे. जे कुठले एक्झामचे फॉर्म सुटतात त्याच्यावरती एक प्रॉपर आपण लक्ष ठेवायला पाहिजे. तिसरी गोष्ट, जर काउन्सिलिंग साठी आपण खरंच इंटरेस्टेड आहोत, तर आतापासूनच जॉईन केल्याचा फायदा जास्त असतो. का तर आपल्याला एक्झाम साठी पण हेल्प मिळते, ऍडमिशन साठी देखील हेल्प मिळते. फॉर्म फिलिंग पासून एक्झाम फॉर्म फिलिंग ते एंड फॉर्म फिलिंग पर्यंत डिटेल्ड हेल्प मिळते. सो 2 टाइपची काउन्सिलिंग, प्रॉपर पर्सनल 1 टू 1 हेल्प मिळते आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टींची अपडेट्स वगैरे पण मिळते. सो त्याला आपण ग्रुप काउन्सिलिंग वगैरे बोलतो. ठीक आहे. आणि दुसरी जी असते ऍडमिशन काउन्सिलिंग, ती एक्झाम नंतरची असते. तर आता एवढं डिफिकल्ट झालेलं आहे एक्झामचं सिच्युएशन आणि इतकं डिफिकल्ट झालंय फॉर्म फिलिंग. सो त्याच्यामध्ये पर्सनल काउन्सिलिंग आपल्याला जास्त बेनिफिशियल असते. सो त्याचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यायला हवा. आपली वेबसाईट देखील आहे, आपले सॉफ्टवेअर देखील आहे, ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन सुद्धा आपण कलेक्ट करू शकतो. म्हणजे टॉप कॉलेजेस झाले, टॉप ब्रांच झाले, टॉप अपॉर्च्युनिटीज झाले, मग टॉप करिअर फील्ड झाले, एज्युकेशन कंटेंट बद्दल झालं, नोट्स वगैरे बद्दल झालं, टेस्ट सिरीज बद्दल झालं. व्हरायटी ऑफ गोष्टी आपण आपल्या सॉफ्टवेअर मध्ये देखील इन्क्लूड केलंय. सो त्याचा देखील लाभ सगळे स्टुडंट्स घेऊ शकतात. सो त्या सॉफ्टवेअरचं जे नाव आहे ते hbedtech.com आहे. ठीक आहे. सो त्या सॉफ्टवेअरचं नाव देखील सगळे घेऊ शकतात. आणि स्टील अजून जर गोष्टी आपल्याला इम्प्रूव्ह करायच्या असतील, तर मी सगळ्या पालकांना देखील हा रिक्वेस्ट करेन की स्टुडंट्सला समजून घ्यायला पाहिजे. त्यांना त्यांचा वेळ दिला पाहिजे. का तर आजकालची जनरेशन हे टोटली वेगळी आहे. बरोबर? आजकालच्या जनरेशनमध्ये स्टुडंट्सला हे पाहिजे की त्यांना कोणीतरी समजून घ्यावं. त्यांचा स्ट्रेस, त्यांचे फीलिंग्स कोणीतरी समजून घ्यावे.
त्याच्याने त्यांचा परफॉर्मन्स वाढेल. तुमचा जर परफॉर्मन्स वाढला तर तुमचे मार्क्स वाढतात. सो पॅरेंट्सचा सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे. फ्रेंड्सला एका लिमिट पर्यंतच ठेवलं पाहिजे. फ्रेंड्स आपला करिअर करणार नाहीये, ते त्यांचं त्यांचं करिअर करत आहे. फ्रेंड्स ठेवा, पण लिमिट पर्यंत ठेवा सध्यासाठी. अभ्यास हा आपला पहिला मित्र पाहिजे. दुसरा मित्र आपल्या हॉबीज आणि पॅरेंट्स पाहिजे आणि तिसरे मग ऍक्च्युअल फ्रेंड्स पाहिजे. सो फ्रेंड्स असेच ठेवा जे आपल्याला वरती न्यायला बघतात, खाली ओढायला नाही. फ्रेंड्स प्रॉपर पाहिजे ना आयुष्यामध्ये. आणि त्याच्यानंतर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे साऊंड खूप अवघड होतात. साऊंड न करता डोकं शांत ठेवून सुरू करणं जितक्या लवकर होऊ शकेल तितकं सुरू करणं हे जास्त गरजेचं आहे. सो कुठली देखील मदत जर तुला लागली, खाली माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. प्लस आपल्या कम्युनिटीची लिंक सुद्धा आहे. सो त्या कम्युनिटीच्या लिंक मध्ये आपण डेली बेसिसवर इंटरॅक्ट पण करूया. एव्हरी संडेजला आपण लाईव्ह सुद्धा ठेवणार आहोत. सो तेव्हा देखील तू तुझे अजून जे काही प्रश्न असतील ते देखील विचारू शकतोस. तुझे जेवढे काही मित्र असतील त्यांना देखील रेकमेंड करू शकतो आणि पूर्ण लाभ घेऊ शकतोस. थँक्यू मॅडम, तुम्ही मला याच्याबद्दल काय येस, थँक्यू. आणि सगळ्या 11-12च्या विद्यार्थ्यांना देखील ऋषिकेशचे जे प्रश्न होते तुम्हाला देखील कुठे ना कुठे हेच प्रश्न असतील. सो या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आय होप तुम्हाला भेटलं असेल. काउन्सिलिंगचं किंवा कुठल्याही देखील जर गायडन्सचं जर तुम्हाला मदत लागली तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि फील फ्री टू आस्क मी. तुम्ही मला तुमची मोठी बहीण मानून मनापासून तुमचे प्रश्न मांडू शकता. पॅरेंट्सचं देखील पर्स्पेक्टिव्ह मी खूप चांगल्या पद्धतीने जाणून घेऊ शकते. पॅरेंट्सला देखील कुठलेही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही लवकरात लवकर रीच आउट व्हा. आपण नक्कीच कुठल्या तरी चांगल्या सोल्युशनवर येऊया आणि या गोष्टीचा लाभ प्रत्येकाने घ्यायला हवा. सो थँक्यू सो मच. भेटूया अशाच पुढच्या वेगवेगळ्या पॉडकास्टमध्ये.